करावं असं माझं दुमत नाही, कारण साधू संतांनी सांगितलेलं ते केलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे आणि आपले असणारं शरीर आयु चांगले आहे तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. जव ये सकाळ सिद्ध जव हे सकळ सिद्ध आहे हात चलावया पाय, तव तो आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय सुखो नको. तीर्थयात्रे सुखी जाऊ. हा वाचे विठ्ठल नाम घेऊ. आता ते दुसरे का तीर्थयात्रा तर काकण तो दृष्टांत काढला म्हणून त्याच्यावर थोडं बोलतो 2 मिनिटं. विठ्ठल विठ्ठल. तीर्थयात्रा आता वर्तमान काळामध्ये लोकांचा तो भाव वेगळा झाला. आता दारू पिणार लोकही यात्रा काढू. आता समोर तुम्हाला साक्षर तुमची पावशी कंटरीची आहे. त्या महाराज 2 गाड्या माझी एकच होती, पण त्याला फक्त तुम्ही फरक विचारा. मला आता जवळजवळ 20 लोकांचे फोन आले, यावर्षी रद्द केलं ते काढलं. कारण आपली व्यवस्था त्यांना विचारा. मला हे तुम्हाला ते सांगितलं का तुम्ही आलो नाही, कारण या ठिकाणी यात्रा करत असताना त्या यात्रेमध्ये जर त्या ठिकाणी हरिपाठ काकडा भजन झालं तर ती यात्रा आहे, नाही तर मग ती ते काय, तर हे नसलं तर मग ती जत्रा आहे. जात्रा यात्रा म्हणजे यात्रा. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शेवू वासुदेव धनीवरी. म्हणजे ती तीर्थयात्रा सत्संगामध्ये झाली तर त्याचं फल पदरात पडत आहे. विठ्ठल विठ्ठल. तीर्थे भ्रमे याच्यात सगळं आलं. याच्यात 4 धाम आले, सप्तपुरी आल्या, अयोध्या मथुरा काशी अवंतिका कांची हे द्वारका माया सत्ते मोक्षपुऱ्या ईशा नित्य वाचे स्मरे प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे. अशा ज्या सप्तपुरी आहे आणि त्यामध्ये अयोध्या मथुरा काशी अवंतिका सप्तपुरी आहे. परंतु या सप्तपुर्या हे 4 धाम आधी करून 12 ज्योतिर्लिंग हे करीत असताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चित्त पाहिजे, त्याच्यामध्ये भाव पाहिजे. तीर्थव्रत भाव